क्रमांक 2 लक्षवेधी क्रमांक 2 केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, आपल्याला सर्वांना माहित आहे की या देशामध्ये आदिवासीचं सुद्धा राज्य होता। आपल्याला सर्वांना माहित आहे की निजामकालीन 150-200 वर्ष या देशामध्ये राज्य केले आणि त्याच्यानंतर ब्रिटिश आले। ब्रिटिश सुद्धा या देशातला 150 वर्ष राज्य केले, परंतु या आपल्या ज्या ठिकाणी आपण नागपूर शहरामध्ये बसलेलो आहे, या नागपूर शहराचा इतिहास या कधी कोणीही या 150 वर्षात काढलेला आहे। मी एक आमदार म्हणून, एक आदिवासीचा आमदार म्हणून, एक गोंड समाजाचा आमदार म्हणून हा आदिवासी समाजासाठी एक चांगला दिशा देणारा, एक या नागपूर शहराला बसवणारा राज्याचा इतिहास या सभागृहामध्ये लक्षवेधीच्या मार्फत आणला। मी सभाध्यक्षांना मी धन्यवाद देतो की हा आपल्याला लक्षवेधीच्या मार्फतीने या ठिकाणी लावलं। या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहित आहे की आपल्याला गेल्या 75 वर्ष झाले भारत देश स्वतंत्र होऊन, परंतु आदिवासी समाजाचा या ठिकाणी विकास झाला नाही। पण आपल्याला या आपल्या नागपूरचा राज्य आणि आपला या महाराष्ट्राची उपराजधानी या ठिकाणी या गोंड राजांनी या बसवलेल्या आहेत। 314 वर्षापूर्वी या ठिकाणी नागपूरचे राजे भक्त बुलंद शाह यांनी प्रथम नागपूर शहराला बसवलं। या शहरामध्ये एकूण 12 गाव इन्क्लूड केले, त्यामध्ये राजापूर, रायपूर, हिवरी, हरिपूर, वानकडे, सक्करदरा, आकरी, लेंडारा आणि पुटाळा आणि गाडगे आणि बानखेड आणि सीताबर्डी असे 12 गाव बसून एक चांगलं नागपूर शहर बसवण्याचा त्याने संकल्प केला। तरी परंतु या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहित आहे की या राज्याकडे गेल्या 340 वर्षापूर्वी कधीही लक्ष दिला नाही। आपल्याला सर्वांना माहित आहे की नागपूरमध्ये आपल्याला महालकडे जात असताना त्यांचे त्या ठिकाणी राज्य आजही त्या ठिकाणी 400-500 एकरावर त्यांचे स्वतःचं अस्तित्व आहे। त्या ठिकाणी या नागपूर शहराला 5 महाद्वार बनवले होते। एक गांधी सागर, जुम्मा तलाव, ते गांधी सागर जे दिसते आहे त्याच महाराजांना बसवलेले आहे। महाल मधला आपण प्रथम एंट्री करतो गांधी गेट, तो सुद्धा त्याच महाराजांनी केलं। अशा पद्धतीने या ठिकाणी आपला या नागपूर शहराला बसवणारे राजे आमचे राजे भक्त बुलंद शाहला आठवण व्हावं आणि त्याच्या निमित्तानं याचा विकास व्हावा या दृष्टीने हा लक्षवेधी लावलेले। गोंड राज्यांक कालखंड राजा बाटवा 1580 मध्ये 1660 देवगड, कोकशाह, भक्त बुलंद शाह, राजा सुलतान शाह, असे राजा वल्ली शाह, राजा बुरहान शाह, राजा बहराम शाह, राजा रहमान शाह, राजा बुले शाह, राजा आजम शाह, राजा भक्त बुलंद शाह द्वितीय 1955 ते 1993, राजा वीरेंद्र शाह 1993 पासून आजपर्यंत त्या ठिकाणी राज्यशाही म्हणून करत आहेत। माझं या ठिकाणी एकच विनंती आहे की या आपल्या उपराजधानीच्या समोर राजे भक्त बुलंद शाहचा एक पुतळा बनवलेला आहे, त्या पुतळ्याला सुद्धा एक सन्मान म्हणून माझी एक नम्र विनंती आहे, ज्या ठिकाणी हिवाळी अधिवेशन होते त्या कालखंडामध्ये राजे भक्त बुलंद शाहचा एक पुतळ्याला समजा आपण मालार्पण केलं, एक मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री एक दिशा मिळेल। आदिवासी समाज गेल्या 75 वर्ष झाले, परंतु आदिवासी समाजाचा विकास झाला नाही, म्हणून आदिवासीचा समाजाचा इतिहास पुनर्जागृत व्हावा या दृष्टीने सरकारनं राजे भक्त बुलंद शाहचा त्या ठिकाणी पुतळा आहे त्या पुतळ्याला मालार्पण समजा दरवर्षी केलं ते आदिवासी समाज त्या ठिकाणी विकासाच्या दिशेने जाईल। म्हणून त्या ठिकाणी एक दुसरा विषय आहे, या ठिकाणी NITच्या मार्फतीनं या ठिकाणी राजे भक्त बुलंद शाहजीनं आपल्याला या ठिकाणी एकूण NITला 22 एकर जागा NITला दिला होता, परंतु 3.36 हेक्टर जागा हे राजघाटसाठी NIT कडे आहे, परंतु 336 एकर जागा सुद्धा त्या ठिकाणी नागपूर शहरवाल्यांनी पूर्ण अतिक्रमण केलं। ते गेल्या एवढा वर्ष 14 पिढ्या या ठिकाणी नागपूर शहरामध्ये आदिवासी समाजाने केलं। त्याचा एक आपल्याला राजघाटाचा डेव्हलपमेंट करण्यासाठी 3.36 एकर जागा आहे, ती राजघाटाची जागा त्या राज्यशाहीला किंवा नगर
महानगरपालिका विकास करणार आहे का, ते अतिक्रमण केलेला आहे तो अतिक्रमण काढणार आहे का, आणि अतिक्रमण काढून एक मोठा एक या ठिकाणी होणार. आपल्याला माहित आहे की या डिलिस्टिंगच्या वेळेस आम्ही त्या घाटेवर गेलो, परंतु हे घाट राजघाट या गेल्या 340 हा नागपूर शहर बसवणारा राज्यांचा घाट आहे, त्या घाटावर एवढं मोठं अतिक्रमण केलं. तर माझे सरकारला विनंती आहे की राजघाटाचा डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण आपल्या आदिवासी समाजाच्या गोंड समाजाच्या विकासासाठी एक त्या ठिकाणी राजघाटाचा डेव्हलपमेंट करणार, त्याचा निधी उपलब्ध करून देणार का, आणि एक या राष्ट्रीय महापुरुषाच्या यादीमध्ये राजे भक्त बुलंद शहाचं नाव समाविष्ट करणार का. एवढे माझे 3-4 प्रश्न आहेत. धन्यवाद सर. मंत्री महोदय. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी राजे भक्त बुलंद शहाच्या स्मरणार्थ समाज भवन, सांस्कृतिक भवन आणि सुशोभीकरण करावा असा मुद्दा या ठिकाणी मांडला. मला सन्मान्य सदस्यांना या ठिकाणी आश्वस्त करायचं की या संदर्भातले आदेश महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी अगोदरच दिलेले आहेत. प्राधिकरणाच्या माध्यमातून, NITच्या माध्यमातून सांस्कृतिक भवन, समाज भवन बांधण्याचा आराखडा तयार करण्यात येतोय. चांगल्या प्रसिद्ध 3 आर्किटेक्टकडनं पूर्ण प्रकल्प अहवाल आपण तयार करतोय. त्याच्यामध्ये पुरातन वास्तूचे जतन, सौंदर्यीकरण आणि असा एक विस्तृत आराखडा तयार करण्याच्या सूचना देखील उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. आणि या सगळ्याला लागणारा निधी आणि जागा ही नागपूर सुधार प्रन्यासाद्वारे द्यावी अशा पद्धतीचे देखील आदेश झालेले आहेत. त्याच्यामुळे सन्माननीय सदस्यांनी जी या ठिकाणी मागणी केली त्याला मूर्त स्वरूप लवकरात लवकर येईल हे मी शासनाच्या वतीने